सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. पाहूयात आजच्या टॉप 10 हेडलाईन्स. मराठा ओबीसी वाद हा सरकार पुरस्कृत. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांचा आरोप. एक वेळ जेलमध्ये जाईन पण भाजपमध्ये नाही, माझं विजन कार्यक्रमामध्ये वडेट्टीवारांची चौफेर फटकेबाजी. विरोधी पक्षनेते पदावरील भास्कर जाधवांचं नाव बदलू शकतं. शिंदे सेनेचा आदित्य ठाकरेंकडे रोख. आपल्या नावाची चर्चा ही केवळ अफवा. आदित्य ठाकरे यांचं स्पष्टीकरण. धनंजय मुंडेंनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आणि अजित पवार उपस्थित. मतदारसंघातल्या कामांच्या संदर्भात भेट घेतल्याची मुंडेंची माहिती. 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले. आमदार आदित्य ठाकरेंचा मोठा दावा. व्हाईस कॅप्टनचं काय उद्योग चालतात हे सगळ्यांनाच माहिती आहे, असाही निशाण. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि भास्कर जाधव यांची नागपूरमधल्या हॉटेलमध्ये भेट. भेटीचा ऑपरेशन टायगरशी संबंध जोडू नका, सरनाईकांची प्रतिक्रिया. अभिनेते सयाजी शिंदेनी घेतली मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट. तपोवनातल्या वृक्षतोडीच्या विरोधात चर्चा. सहकार्य करणाऱ्यांना भेटणार, उद्धव ठाकरे यांनाही भेटणार, सयाजी शिंदेची माहिती. काँग्रेसने वंदे मातरम गीतावरती नेहरूंच्या कारकिर्दीमध्ये अन्याय आणि विश्वासघात केला. पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल. संसदेत वंदे मातरम गीताच्या 150 वर्षपूर्तीच्या निमित्तानं चर्चा. शिष्यवृत्ती सराव परीक्षेत विचारला उच्च जातीवरून सवाल. यवतमाळ जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या सराव परीक्षेमध्ये प्रश्न संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याची अंबादास दानवे यांची मागणी. तारदाळ शहापूर रस्त्यालगत असणाऱ्या रोपवाटिकेच्या शेडमध्ये अचानक आग लागल्यानं अंदाजे सुमारे 50,000 रुपयांचं नुकसान. आणि कनेरी मठाच्या काडसिद्धेश्वर स्वामींच्या विरोधात जतमध्ये गुन्हा दाखल. 9 नोव्हेंबर रोजीच्या प्रवचनातून लिंगायत समाजाच्या भावना दुखावल्याची तक्रार. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.